सेलमध्ये आपण खरंच पैसे वाचवतो की जास्तीची गरज नसताना खर्च करतो? समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी शूज 50% ऑफ दिसले, ते 4,000चे होते, मग तुम्हाला ते 2,000मध्ये मिळाले. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही 2,000 वाचवले, पण कधी स्वतःला विचारलंय का, जर तो सेल नसता तर तुम्ही ती वस्तू घेतली असती का? जर उत्तर नाही असेल तर तुम्ही सेव्हिंग नाही केली, तुम्ही स्पेंडिंग केली. कारण अशा वेळी आपल्याला डील मिळाल्याचा आनंद एवढा असतो ना की आपण विसरतोच की आपल्याला त्याची गरज आहे की नाही. यालाच म्हणतात ट्रान्झॅक्शन युटिलिटी. आता बघूया अँकरिंग इफेक्ट. यामध्ये आपण फायनल प्राइस बघत नाही, तिला आपण आधीच्या प्राइस सोबत कंपेअर करतो आणि त्यावरून आपण ठरवतो की ती वस्तू स्वस्त आहे की महाग. आणि यामुळे आपलं लक्ष त्या वस्तूच्या गरजेवर जात नाही, त्या कंपॅरिझनवर जातं आणि त्यानुसार आपण ठरवतो की ही वस्तू घ्यायची की नाही. आणि बऱ्याच ठिकाणी डिस्काउंट सोबत सेल एंड होण्याचा टायमिंग सुद्धा दिला असतो आणि यामुळे क्रिएट होतो फोमो. मग आता प्रश्न फक्त गरजेचा राहत नाही, तर डील निघून जाईल का याची भीती वाढते आणि यामुळे आपण घाईघाईमध्ये इम्पल्सिव्ह बाईंग करतो. फ्री डिलिव्हरी ट्रॅपमध्ये तर आपण सगळेच फसलो आहोत. जर आपण ऑनलाईन 700 रुपयाची बाईंग केली आणि त्यासाठी आपल्याला डिलिव्हरी चार्जेस 50 असतील आणि यासोबतच आपल्याला दिसलं की 999 वर फ्री डिलिव्हरी आहे, म्हणून आपण 300 रुपयाची अनावश्यक बाईंग करतो. म्हणजे फक्त 50 रुपये वाचवण्यासाठी आपण 300 रुपये खर्च करतो. बाय टू गेट वन फ्री मध्ये तर आपण घ्यायला गेलो असतो एक कपडा आणि घेऊन येतो 3 कपडे. एकदा तुमच्या आत्माला विचारा की खरंच तुम्ही ते तिन्ही शर्ट यूज केले का? माझ्या एक्सपिरियन्स नुसार तर तुम्ही तो पहिलाही यूज केला नसेल, ज्याच्यामुळे तुम्ही ते 2 एक्स्ट्राचे घेतले. मग खरा विलन कोण? सेल? अजिबात नाही. खरा विलन आहे की मी सेव्हिंग केली, मी पैसे वाचवले, ही फिलिंग. कारण हीच फिलिंग तुम्हाला त्या सगळ्या अनावश्यक गोष्टी घेण्यासाठी फोर्स करते आणि त्यानंतर तुमच्याकडून हेही म्हणून घेते की मी सेव्हिंग केली, मी खूप पैसे वाचवले. म्हणून कोणत्याही गोष्टी घेण्याआधी या 3 गोष्टी बघा. जर सेल नसती तर मी ती वस्तू घेतली असती का? मी खरंच पैसे वाचवतोय की खर्च करतोय? ही माझी खरंच गरज आहे की फक्त डील डिस्काउंट बघून माझ्यात इच्छा निर्माण झाली आहे? म्हणून सत्य हेच आहे, सेव्हिंग त्यालाच म्हणतात जेव्हा आपण गरज असलेली वस्तू कमीत कमी किमतीमध्ये घेतो. पण डिस्काउंटमुळे निर्माण झालेली खरेदीला खर्च म्हणतात, स्पेंडिंग म्हणतात. कारण गरज नसलेली वस्तू कितीही स्वस्त झाली तरी ती खर्चच असते.